तू तुझ्या बायकोचं पाय ना, तू तुझ्या बायकोचं पाय ना. त्या संट्या एकटाच आणि मग चक्की पिसिंग पिसिंग. हा अबे राष्ट्रवादी बनवली कोण चोट्या? हा यायनं घड्याळ चोरून नेली, 50 खोके माजले बोके. लोकांचे लहान लहान लेकर घरी वाट पाहत होते. ह्या तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तुम्हाला लाज कशी नाही वाटली? राष्ट्रवादीच्या मंचावर कराळे काल एक टीव्हीवर आणि सोशल मीडियावर बातमी चालू होती. समोर जे उपस्थित प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप केलं. एका चोट्या दाढीवाल्याच्या डोक्यात ठेवला. ज्या माणसाची लायकी नाही तो जिरेटोप या महाराष्ट्राच्या स्वराज्याची शान आहे आणि तो जिरेटोप या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची जान आहे. असा जिरेटोप तुम्ही ज्या माणसानं या भारतातील स्त्रियांची इज्जत नाही ठेवली अशा माणसाच्या डोक्यात घातला कसा? तुम्हाला लाज कशी नाही वाटली का तो जिरेटोप तुम्ही त्या माणसाच्या डोक्यात घातला? अरे लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातलाय. 2 दाढीवाली आहे, एक तिथं आहे आणि एक इथं आहे. आणि हे दाढीवालं महाराष्ट्रात येऊन म्हणते का नकली शिवसेना. अबे नकली कोणाची वय हे तर सांग. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली, लायण्याची मोठी केली, ज्या माणसाले ऑटो रिक्षापासून मुख्यमंत्री मंत्रीपदापर्यंत नेलं आणि त्याची शिवसेना तुम्ही म्हणून राहिले का नकली आहे? जराशी लाज. मुंबईत रॅली काढली, त्या मुंबईतल्या लोकांची चिंता नाही, काही नाही. लोकांचे लहान लहान लेकर घरी वाट पाहत होते. ह्या अरे तिथं मुंबई वय ते काय तुझे घर नाही वय. आणि तुम्हाला सांगतो ह्या जो दाढीवाला आहे याले माहित आहे 10 वर्षात आपण काही कामं केले नाही, लोकांच्या समोर कसं जाव. तर मग ह्या का करून राहिला माहित आहे? ह्या पक्ष फोड, तो पक्ष फोड, शिवसेना फोड, सुरत मार्ग गुवाहाटी, 50 खोके माजले बोके. पवार साहेबाची पार्टी बोलली, त्याला म्हणते नकली राष्ट्रवादी. अबे राष्ट्रवादी बनवली कोण चोट्या? हा यायनं घड्याळ चोरून नेली. हे लक्षात ठेवा. 20 तारखेला एवढं मतदान करा, भगरे सरांना एवढं मतदान करा का जे घड्याळ चोरून नेली का नाही ते घड्याळ जेव्हा 4 तारखेला सकाळी काउंटिंग चालू होईल मतदानाची तर ते घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि रिझल्ट आपल्या बाजूने असला पाहिजे. आणि ते बंद पडलेलं घड्याळ चालू करण्याची हिंमत एकाच माणसात आहे, आदरणीय पवार साहेबांची. चाबी त्याच्या पाशी आहे आणि ते वापस आणून देईन इलेक्शन झाल्यावर. पाहिजे मी काय म्हणतो. आणि मग चक्की पिसिंग पिसिंग. हा कुठं कुठं फोटो नाही लावले. ठीक आहे, वॅक्सिनच्या कार्डवर फोटो लावले. हा तुमच्या डीएपीच्या खताच्या बॅगवर फोटो लावले. आचारसंहिता आहे तर खताची बॅग नाही भेटून राहिली. काऊन? तो मोदीचा फोटो आहे. इरिटेट करून टाकलं. टीव्हीवर आलं का चॅनल बदलवते. सालं असं वाटते एवढे फोटो लावले, एवढे इथं एक इथं चिकव आमच्या. हे कायले ठेवलं? त्याला पाहिलं का पाऊस नाही लागत. यानं इजिप्त वरून तुरीची डाळ बोलावली, एवढी बोलावली का त्याले घुबडं पडले, भोगदाड पाडले. ते कंट्रोलले 32 रुपये किलोने इकली. साल्यानं इकली का नाही? जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार भक्कम करा लागेल. म्हणून भगरे सरांच्या समोर तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी त्याला विजयी करायचा आहे. रामाची प्राण प्रतिष्ठा होती तर ह्या संट्या एकटाच. त्या दिवशी सभेत बोलला म्हणे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवणार नाही. तू तुझ्या बायकोचं पाय ना, आमच्या बायकोचं पाहून देऊ का करायचं? अरे बरोबर आहे का नाही? आणि त्याला काम आगाई भेट समजून जी ज्यानं बायका टाक. आपल्याला जर तशा प्रकारचं वातावरण जे मोदींनी निर्माण केलंय तर नको असेल तर आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असं देखील कराळे मास्तर म्हणाले. त्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.